जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये कधीही हिंमत हारू नका. समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये कधीही हिंमत हारू नका. ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये एखादी समस्या निर्माण होते किंवा एखाद्या समस्येने जन्म घेतलेला असतो, त्यावेळेस समर्थ म्हणतात की कधीही हिंमत हारू नका किंवा कधीही तुटून जाऊ नका किंवा कधीही हार मानू नका. ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये एखादी समस्या जन्म घेते, त्यावेळेस त्या समस्येबरोबर समाधानानेही जन्म घेतलेलाच असतो. त्यावेळेस त्या समस्याबरोबर समाधानानेही जन्म घेतलेलाच असतो. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की हिंमत कधीही हारू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की वाईट दिवसामध्ये कधीही तुमची हिंमत हरू देऊ नका, कारण वाईट दिवसानंतर चांगले दिवस नक्कीच येणार आहेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की ज्यावेळेस अंधार होतो, रात्र होती, त्यावेळेस तो अंधार आणि रात्र ही कायम स्वरूपाची नसते. ज्यावेळेस अंधार आणि रात्र होते, त्यावेळेस तो अंधार आणि रात्र ही कायम स्वरूपाची नसते. अंधारानंतर उजेड पडणारा सूर्य हा उगवणारच आहे. अंधारानंतर उजेड येणारच आहे आणि सूर्य उगवणारच आहे आणि सूर्याच्या या किरणाने सर्व काही प्रकाशमान होणारच आहे. तसं आपल्या आयुष्यातही समस्याचा अंधार पडतो. आपल्या आयुष्यातही समस्याचा अंधार पडलेला असतो. सगळीकडे आपल्याला काळोखच दिसतो. आपल्यामध्ये निराश येते, आपल्यामध्ये निगेटिव्ह विचार येतात, आपल्यामध्ये नकारात्मक विचार येतात. त्यावेळेस मात्र आपण तुटून जातो आणि रडतो. त्यावेळेस समर्थ म्हणतात की कधीही तुटून जाऊ नका, हिंमत हारू नका. अंधारानंतर उजेड येणारच आहे. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कायमस्वरूपी आयुष्यामध्ये कडक ऊनही नसतं, उन्हानंतर सावलीही येते. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कायमस्वरूपी आयुष्यामध्ये वादळ आणि वावटळही नसते. वादळ वावटळ नंतर शांत वाराही आपल्या आयुष्यामध्ये येत असतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की वाईट दिवसामध्ये कधीही हिंमत हारू देऊ नका. स्वतःला स्ट्रॉंग बनवा, नेहमी सकारात्मक विचार करा. अंधाऱ्या रात्रीनंतर उजेड हा येणारच आहे आणि दिवस हा प्रकाशमान होणारच आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की दुःख आणि संकट आल्यावर कधीही हार मानू नका. आणि दिवस खराब आहेत, आज दिवस खराब आहेत म्हणून कुठलाही वाईट विचार करू नका. आणि जीवन संपवण्याचा तर विचार अजिबातच करू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. कारण दिवस जरी खराब असला तर तो दिवस मुक्कामाला आलेला नसतो. चांगले दिवस कधी ना कधीतरी आपल्या आयुष्यात येतच असतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि त्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी श्लोक क्रमांक 17 लिहूनच ठेवलेला आहे की मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते, घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंद थे खेद मानी योगे. बघा, या श्लोकाचा अर्थ समर्थ आपल्याला सांगतात की मनुष्याचे मन उगीच चिंता करत राहते. त्याचा काहीही उपयोग नसतो. घडणाऱ्या घटना या घडून जातच असतात. पूर्वकर्मानुसार जे भोग भोगणे आहे ते तर आपल्याला भोगावेच लागणार आहेत. म्हणूनच प्रयत्नपूर्वक सत्कर्म करावे आणि प्राप्त झालेले बरे वाईट भोग शांत चित्तेने भोगावे. आणि जो अज्ञानी मंद बुद्धी आहे, समर्थ म्हणतात की जो अज्ञानी आहे, मंद बुद्धी आहे, त्याला ते कळत नाही. आणि तो मात्र कोणाचाही वियोग झाला की खेद करतो आणि दुःख मानून रडत बसतो असं समर्थांनी आपल्याला या श्लोकाचा अर्थ समजावून सांगितला. म्हणूनच समर्थ म्हणतात की हिंमत कधीही हारू देऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक छोटासा बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एका घरामध्ये 5 दिवे लावले होते. सगळीकडे अंधार झाला होता म्हणून एका छोट्याशा घरामध्ये 5 दिवे लावले होते. त्यावेळेस मात्र एक दिवा मात्र पहिला जो दिवा होता तो दिवा उत्साहाचा प्रतीक होता. आणि तो स्वतःला म्हणू लागला की मी एवढं सगळ्यांना उजेड देतोय, पण त्याचं मात्र कोणाला काहीही नाही. त्यामुळे मी जगून तरी काय करू. म्हणून तो दिवा उत्साहाचा दिवा प्रतीक होता. उत्साहाचा प्रतीक होता, पण तो मात्र विझून गेला. आणि मग मात्र उत्साहाचा दिवा विझला म्हणून दुसरा दिवा जो होता तो शांतीचा दिवा होता. तो शांतीचा दिवा म्हणला की उत्साहाचा दिवा जर विझून गेला असेल तर मी तरी जगून काय करू. सगळीकडे हिंसा होत आहे
आणि माझा तर कोणीच विचार करत नाही, तर मी तर जगून काय करू. म्हणून दुसरा जो शांतीचा दिवा होता तोही विझून गेला. आणि मग मात्र तिसरा दिवा तो समाधानाचा दिवा होता. तिसरा दिवा जो होता तो समाधानाचा दिवा होता. आणि तो विचार करू लागला की उत्साहाचा दिवा निघून गेला, शांतीचा दिवा निघून गेला. मग मी जो तिसरा समाधानाचा दिवा आहे, मी तर जगून काय करू. म्हणून तो तिसरा दिवा होता तोही विझून गेला. आणि चौथा जो दिवा होता तो मात्र एकताचा प्रतीक होता. तो मात्र दिवा एकताचं प्रतीक होता. आणि तो म्हणाला, माझे 3 साथीदार मला सोडून गेले. उत्साहाचा दिवा गेला, शांतीचा दिवा विझून गेला, समाधानाचा दिवा विझून गेला. आणि मी तर आता एकताचा प्रतीक आहे, आणि मी तर आता जगून काय करू. म्हणून जो चौथा दिवा होता एकताचा प्रतीक तोही विझून गेला. आणि शेवटचा जो पाचवा दिवा होता तो मात्र निरंतर चालू होता, निरंतर तो जळत होता. कारण त्याला आशा होती की एक ना एक दिवस आपली इच्छा पूर्ण होणार, एक ना एक दिवस आपल्या आयुष्यात आनंद येणार, एक ना एक दिवस आपल्या आयुष्यामध्ये उजेड येणार, एक ना एक दिवस आपल्या आयुष्यामध्ये गार सुंदर अशी सावली येणार, असा तो नेहमी स्वतःला म्हणत होता. आणि तो मात्र विझला नाही. जरी तो म्हणला, माझे साथीदार मला जरी सोडून गेले तर मी मात्र हिंमत हारणार नाही. माझा आत्मविश्वास आहे आणि माझा स्वतःवर विश्वास आहे. आणि मी स्वतःला वचन देतो की एक ना एक दिवस माझ्या आयुष्यातही सुंदर असे दिवस येणार, सुंदर क्षण येणार. एक ना एक दिवस माझं आयुष्य हे आनंदाने भरून जाणार, आणि एक ना एक दिवस नक्की माझ्या आयुष्यात भरभरून आनंद येणार. हा पाचवा दिवा होता. आणि तो आशाचा दिवा होता. तो मात्र शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिला. कधीही त्याने हार मानली नाही, उदास झाला नाही, नकारात्मक विचार त्याने केले नाही. सदैव तो चांगलाच विचार करत राहिला. आणि जो पाचवा दिवा होता त्याने मात्र स्वतःला जळतच ठेवलं. त्याने मात्र 4 साथीदार गेले म्हणून कधीही हार मानली नाही. त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवायचं ठरवलं. आणि मग मात्र पाचवा दिवा तसाच जळत राहिला. सकारात्मक विचार करत होता आणि तो मात्र जळत राहिला. तो उम्मीद होती, त्याला आशा होती, एक ना एक दिवस आपल्या आयुष्यात खरंच नक्कीच चांगलं काहीतरी होणार, असा पाचवा दिवा स्वतःला म्हणत होता. आणि मग मात्र एक छोटासा मुलगा त्या खोलीमध्ये आला आणि त्याला मात्र 4 दिवे विझलेले बघून खूप दुःख झालं. पण पाचवा जो दिवा होता आशेचा, त्या आशेच्या दिवाला बघून त्याला खूप आनंद झालं. आणि त्याने तो दिवा घेतला आणि बाकीचे 4 दिवे लावले. मग मात्र जो पाचवा दिवा होता आशेचा दिवा, त्यालाही खूप आनंद झाला. बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्या आयुष्यातही अंधार येतो, आपल्या आयुष्यातही नैराश्य येतं, आपल्या आयुष्यातही समस्या येतात, आपल्या आयुष्यातही अनेक नकारात्मक विचार आपल्यामध्ये भरलेले असतात. सगळीकडे आपल्याला अंधारच दिसतो, सगळीकडे काटेच दिसतात, कोठेच आपल्याला उजेड दिसत नाही, कोठेच आपल्याला सूर्याचे किरण दिसत नाही. त्यावेळेस मात्र ते आशेचा दिवा आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातो. त्यावेळेस मात्र आपला आत्मविश्वास, आपलं चांगलं मन आपल्याला नेहमी सांगत असतं की हे दिवस मुक्कामाला येणार नाहीत, हे दिवस मुक्कामाला राहिलेले नाहीत. या दिवसानंतर चांगले दिवस नक्कीच येतात. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतोच आणि पावसाळ्यानंतर हिवाळा येतोच. तसं आपल्या आयुष्यातही कायमस्वरूपी कडक ऊन हे कधीही नसतं. या कडक उन्हानंतर पाऊस हा पडणारच आहे आणि थंडगार ही धरती होणारच आहे. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यातही अनेक तुफान येतात, अनेक वादळ येतात. त्यावेळेस हिंमत कधी हारू देऊ नका. कारण एक समस्या आली म्हणून हार मानू नका. त्या समस्येबरोबर समाधानानेही जन्म घेतलेलाच असतो, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कधीही उदास होऊ नका, हार मानू नका, हिंमत तुटू देऊ नका. कारण आज समस्या जरी असली तरी उद्या मात्र आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच उजेड येईल, नक्कीच आनंद होईल, की जेणेकरून आपण ज्या दिवसाची वाट बघत होतो तो दिवस आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच येणार, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. म्हणूनच समर्थ म्हणतात की कधीही आयुष्यामध्ये हिंमत हरू देऊ नका. कुठलेही दिवस येऊ द्या, त्या दिवसाला सामोरे जावा. आणि जो पाचवा दिवा आहे आशेचा, ती आशा कायम आपल्या हृदयामध्ये ठेवा, आपल्या मनामध्ये ठेवा आणि नेहमी सकारात्मक विचार करा. आपला आत्मविश्वास दृढ ठेवा आणि परमेश्वरावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा. या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही, असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.